नमस्कार, मी पूवी भावे. तुम्ही पाहताय झिरो आवर. महाराष्ट्रामध्ये महापालिकांचा निकाल लागून 4 दिवस लोटलेले आहेत, मात्र अजूनही एकाही महापालिकेमध्ये महापौर मिळालेला नाहीये. आता तुम्ही म्हणाल की एकतर 7-8 वर्षांनंतर निवडणुका झाल्यात, त्यातही किती घोडेबाजार झाला हेही आपण पाहिलं. आता इतकं सगळं झाल्यानंतर काय तो एकदाचा निकालही लागला, पण कारभार सुरू करण्यासाठी महापौर का बसला नाहीये? त्याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत निघालेली नाहीये. त्यामुळे निकाल लागला तरी किंवा महापालिकेत संपूर्ण बहुमत आलेलं असलं तरीही कोणत्याही राजकीय पक्षाला महापौर बसवता येणार नाहीये. आणि ही आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला निघणार आहे. त्यामुळे त्याच दिवशी स्पष्ट होईल की कुठे कोणाचा महापौर होईल. आता दुसरं कारण, 29 महानगरपालिकांपैकी 19 महानगरपालिकांमध्ये कोणत्या ना कोणत्या पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालंय. त्यात 15 ठिकाणी भाजप, 3 ठिकाणी शिवसेना आणि 1 ठिकाणी काँग्रेस. पण इतर 10 महापालिकांमध्ये खेळ जरा फसलाय. कुठे त्रिशंकू निकाल लागलाय तर कुठे 2 पक्ष बहुमतापासनं 2-1 जागा दूर आहेत. त्यामुळे तिथे अपक्षांचा भावही वाढलाय. अशा या ना त्या कारणांमुळे महापौरांची निवड लांबलेली आहे. आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला निघणार आहे, म्हणजे आणखीन 2 दिवस नगरसेवकांची पळवापळवी, लपवालपवी सुरूच राहील. राज्यातल्या महापालिकांसह येऊ घातलेल्या जिल्हा परिषदांच्या गणितांचीही चर्चा आज आपण करणार आहोत. पण त्याआधी आपण जरा मुंबईत वळूया. मुंबईत यावेळी ऐतिहासिक निकाल लागलाय. 3 दशकानंतर ठाकरेंना सत्तेतून दूर करत भाजप महायुतीने पालिकेचा झेंडा फडकवला. इथे भाजपने सर्वात जास्त 89 जागा जिंकल्यात, तर शिवसेनेने 29 जागांवरती झेंडा फडकवलाय. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय असं चित्र होतं. पण ज्या दिवशी निकाल लागला, एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक त्याच दिवशी एका 5 स्टार हॉटेलमध्ये शिफ्ट केले. विरोधकांनी लगेचच याच्यावरती टीका सुरू केली आणि आज 3ऱ्या दिवशी शिंदेंच्या नगरसेवकांनी हॉटेलमधनं चेकआउट केलंय. याच हॉटेल पॉलिटिक्सवरनं मोठं राजकारण रंगलेलं आहे आणि प्रकरण इतकं वाढलंय की चर्चा थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. मुंबईमध्ये भाजप कोणतीही तडजोड करणार नाही अशी दिल्लीचीही भूमिका असल्याचं कळतंय. हेच सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत. पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, हॉटेल पॉलिटिक्स केल्यामुळे एकनाथ शिंदेंचीच कोंडी झाली असं वाटतं का? होय किंवा नाही? आमचा प्रश्न लाईव्ह आहे. तुम्ही अजूनही या प्रश्नावरती व्यक्त होऊ शकता. आता हा प्रश्न विचारण्याचं कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मुंबईमध्ये सुरू झालेलं हॉटेल पॉलिटिक्स. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना आजपर्यंत मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं होतं. त्यांना नगरसेवक फुटण्याची भीती वाटतेय की हा भाजपवरती दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, याची चर्चा पण प्रचंड रंगलेली आहे. संजय राऊतांना विचाराल तर त्यांच्या मते हा केवळ सौदेबाजीचा प्रकार आहे. शिवाय भाजपच्या सर्व नगरसेवकांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक नगरसेवकावरती लक्ष ठेवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये उत्तम समन्वय सुरू असल्याचंही म्हटलेलं आहे. पाहूयात. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताज लँडस्टाईनमध्ये कैदखान्यात आहेत त्यांचेही फोन टॅप केले जात आहेत. मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. फोन टॅप केले जात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. आता इकडे राज्यामध्ये इतके जोरदार पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच दिल्लीतनं एक बातमी आली आणि ती म्हणजे शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झालंय आणि त्यांच्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट खराब झाला, म्हणून अनेक ठिकाणी युती हातातनं गेल्या अशी तक्रार राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचं समजतंय. इतकंच नाही तर महापौर पदावरही भाजपकडनं कोणतीही तडजोड होणार नाही अशा सूचना केंद्रीय नेतृत्वानं केल्याचाही विश्वसनीय सूत्रांकडनं कळतंय.
ही बातमी येते तोवरच आणखीन एक बातमी आली, ती म्हणजे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आज दिल्लीत पोहोचलेत. आज दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपची सगळी नेते मंडळी असताना राहुल शेवाळे दिल्लीत पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. मुंबईच्या महापौर पदावरनं संघर्षाचे ढग दाटून आलेले असताना महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलंच तापलंय. मुंबईच्या महापौर पदावरती दिल्लीत होणाऱ्या या संभाव्य घडामोडींवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अर्थातच टीका केली. मात्र ही चर्चा केवळ गटस्थापनेबाबत असल्याचा दावा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय. तर नवनिर्वाचित नगरसेवक आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही राऊतांचा आरोप खोडून काढलाय. मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं. म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतंय. मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत. हाच महाराष्ट्राचा अपमान. आम्ही भेटणार जरूर आहोत, परंतु ती भेट आमची ही गटस्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन, पक्षाची बैठक, गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबींकरता, तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होईल. राहिला प्रश्न दिल्लीमध्ये कोण जातंय, गल्लीमध्ये कोण जातंय, संजय राऊत तुम्हाला गल्लीमध्ये कोणी विचारत नाही, दिल्लीमध्येचा प्रश्नच येत नाही. दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते असतात, त्यांच्या भेटी घेतो आम्ही, त्यात तुम्हाला गैर वाटायचं कारण काय? आता नवनाथ बन यांनी उपस्थित केलेला प्रश्न बरोबर आहे की महायुतीचे सर्वोच्च नेते दिल्लीत असतात, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या तर त्यात काय चुकलं, पण गोष्ट टायमिंगची असते. असो, आता हाच प्रश्न आम्ही शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना विचारला तर त्यांनी विरोधकांना उलटा सवाल विचारलाय. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये खासदार नरेश म्हस्केंनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्याच मुलाखतीमध्ये त्यांना बोलतं केलं गेलं, बघूयात. 29 नगरसेवक आम्ही हॉटेलमध्ये जर जमलो असेल, त्याकरता आम्हाला महापौर पद पाहिजे म्हणून जमलो, याचा अर्थ कसा लावू शकता तुम्ही? काय संबंध त्याचा? घरात बसून सुद्धा आम्ही मागणी करू शकलो असतो की आम्हाला महापौर पद पाहिजे, त्यासाठी हॉटेलमध्ये जायची गरज काय आम्हाला? बरं, मान्य केलं की तुम्हाला त्याच्यासाठी हॉटेलमध्ये जायची गरज नाही, पण कुठली भीती होती का भाजपकडनं? हे बघा, भाजपची भीती कशाला? आम्ही युतीत लढलेलो आहे. महायुती म्हणून आम्ही केंद्रात महायुती म्हणून आहोत, राज्यात महायुती म्हणून आहोत, तर भाजपची भीती कशासाठी वाटणार आहे? भीती आम्हाला जर वाटली असती तर त्यांना डांबून ठेवले असते. त्या हॉटेलमध्ये प्रत्येकाला जा ये, मीडियाची लोक तुमची जात होती, सगळ्यांना भेटत होती. अशा पद्धतीने डांबून कोणाला ठेवलं नव्हतं. आता ही सूत्र नक्की कोण? संजय राऊत का आणखी कोण? भाजपच्या नेत्यांमधनं आलेली माहिती आहे. नाही, मला नाही वाटत की अशा पद्धतीची तक्रार भारतीय जनता पार्टीचे नेते करतील. कारण 29 आणि जो काही आकडा आहे तो शिंदेच्या सोबत असल्यामुळेच आपण महापौर पदाचा मान घेणार आहोत या मुंबई ही सूत्र म्हणजे काय माहिती आहे का? बघा, अशा पद्धतीने बातम्या पसरवून आमच्या महायुतीमध्ये कधीच खोडा येणार नाही. महायुती आमची अभेद्य आहे आणि अशा बातम्यांवर आम्ही कधीच विश्वास ठेवत नाही. आमच्यात सगळं आलबेल आहे, महायुतीची एकजूट कायम आहे, असं नरेश म्हस्के कितीही सांगत असले तरी त्यांचे दादरमधले माजी नगरसेवक मात्र भाजपवरती तुटून पडलेत. मुंबईमध्ये आधीच महापौर पदावरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे एक वजनदार नेते समाधान सरवणकरांनी आपल्या मित्रपक्षावरती याच दरम्यान तोफ डागली आहे. दादर माहीम परिसरातल्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये सरवणकरांचा पराभव झालेला आहे. सरवणकरांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झालाय. याला भाजपचे काही स्थानिक नेते जबाबदार आहेत, असा थेट आरोप समाधान सरवणकरांनी आज केला. आपल्या पराभवासाठी विरोधकांचे 4 आमदार काम करत होते. आदित्य आणि अमित ठाकरेंच्या सभा झाल्या, त्यानंतरही मतदार पाठीशी उभे राहिले. मात्र प्रभादेवीतील भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप सरवणकरांनी केलाय. एवढंच नाही तर आपल्या स्वतःच्या उमेदवार शीतल गंभीर यांनाही पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा समाधान सरवणकरांनी केलाय. मी मित्रपक्ष पूर्ण बोलणार नाही, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे काम केलं, पण एक जी काही इथे वसुली टोळी आहे
ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते. आज लोकसभेला तशाच प्रकारे मॅनेज झाले, विधानसभेला मॅनेज झाले, कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे मॅनेज झाले. आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान, स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं. ह्याच्यात भाजप पक्षाचा काहीही काडीमेत्र संबंध नाही. पण या टोळीचं 100%, कारण की हे लोकसभेपासून ही स्टाईल काम करायची त्यांची चालू आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत अशा भेटीगाठी सुरू असतानाच आता सर्वच पक्षांचं लक्ष लागलेलं आहे ते महापौर पदाच्या लॉटरीकडे. 22 तारखेला ही लॉटरी निघणार आहे. मात्र त्यावेळची निवडणूक आरक्षणाच्या चक्रक्रमानुसार पहिली निवडणूक झाली अशी तरतूद महायुती सरकारने केलेली आहे. या नियमाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं होतं, मात्र न्यायालयानं हस्तक्षेप करायला नकार दिल्यामुळे या सोडतीची उत्कंठा अधिक वाढली आहे. आता थोडी यामागची पार्श्वभूमी सांगते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये SC, ST, OBC आरक्षण हे 1996 साली झालेल्या नियमानुसार दिलं जातं. त्यातल्या एका नियमानुसार मागच्या निवडणुकीत ज्या समाज गटाला आरक्षण असेल त्यांचा पुढच्या वेळी विचार केला जात नाही. त्यामागे सर्व गटांना आरक्षणाचा लाभ मिळावा असा उद्देश आहे. 2025 साली राज्य सरकारनं नवा नियम जारी केलाय. त्यात आताची निवडणूक पहिली मानण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि आजच्या या राजकीय घडामोडींवरती चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण आजच्या आमच्या प्रश्नावरती काही आलेल्या निवडक प्रतिक्रिया बघूया आणि त्यानंतर आपण चर्चेकडे वळणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरून शंतनू म्हणतायत, शिंदे यांनी स्वतःहून कोंडी करून घेतली आहे, त्यामुळे दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेते कमालीचे नाराज झालेले आहेत. युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे कन्हैया पोवार यांची. मराठीमध्ये एक म्हण आहे, गुरुची विद्या गुरुला फळली. युट्यूबवरनं पुढची अशोकराव पाटील यांची प्रतिक्रिया बघतोय. शिंदेना माहिती आहे आपण यांना मोकळं सोडलं तर भाजपवाले लगेच त्यांना विकत घेतील आणि मग हळूहळू शिंदेंचं महत्त्व कमी करतील. युट्यूबवरून अमित जाधव यांची प्रतिक्रिया. शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठाकरेंच्या भीतीने ठेवले नाहीत तर भाजप शिंदेंचे नगरसेवक फोडू शकते हे शिंदेंना ठाऊक आहे. फेसबुकवरनं मयूर बकलीवाल यांची प्रतिक्रिया आहे. एनडीएकडे बहुमत आहे, जनतेचा कौल आहे. नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवणं ही मजबुरी नाही तर लोकशाहीची चोरी होऊ नये म्हणून घेतलेली काळजी आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया शौनक भिडे यांची आहे. त्यांनीच फोडलेल्या लोकांवर विश्वास नाही, कधीही फुटतील, म्हणूनच सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवलंय. इंस्टाग्रामवरनं नागेश ढेपे म्हणतायत, मनात काहीतरी संशय आहे म्हणून असेल हॉटेल पॉलिटिक्स. सध्याच्या घडीला राजकारणात काही अशक्य राहिलेलं नाहीये. आणि आता याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी गेस्ट सेंटरला आपल्यासोबत आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे. आपण या तिघांचंही स्वागत करूया. आपल्या तिघांचंही गेस्ट सेंटरमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न शीतलताईंना आहे. शीतलताई, दिल्लीमध्ये नक्की काय चाललंय सध्या, काय चर्चा चालली आहे? नाही, दिल्लीमध्ये काय चाललं हे आम्ही आपल्याच माध्यमातून ऐकतोय आणि गंमतही वाटते की अशा बातम्या किंवा अशा खोट्या बातम्या, अशा अफवा कशा पसरवल्या जातात हे आम्हाला दिसतंय. कारण त्याच्यामुळे दिल्लीमध्ये काय चाललं हे आम्हाला माहिती असण्याची शक्यताच नाही आहे. याचं कारण आमचे खासदार आणि आमचे सरचिटणीस राहुल शेवाळेजी दिल्लीला जरूर गेलेत, पण उद्या जे आमची केस आहे कोर्टामध्ये त्या संदर्भात ते तिथे गेलेत. त्याच्यामुळे जर केससाठी जर कोणी दिल्लीला गेलेत तर लगेच त्याच्या काहीतरी बातम्या उडवायच्या हे बघून ये डर अच्छा लगा. पण शीतलताई, आज अमित साटम यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की राहुल शेवाळे यांच्यावर चर्चा करणार आहोत दिल्लीमध्ये. नाही, नक्की त्यांनी सांगितलं चर्चा कुठल्या विषयावर करणार आहे हेही त्यांनी सांगितलं की गटनेते कसे असावेत किंवा कशा पद्धतीने बाकीच्या समित्या आहेत त्याच्यावर आपण कशा पद्धतीने काम करूया, किती आपल्याला जागा कुठल्या आपल्याला समित्या घेता येतील या चर्चा करणार आहेत हे त्यांनी जरूर सांगितलं. पण याचा अर्थ महापौर पदावर चर्चा होणार आहे किंवा अजून काही त्याच्यामध्ये अजून काही गोंधळ होणार आहे असं काही नाही आहे. आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही युतीमध्येच लढलेलो आहोत. आम्ही जसं केंद्रात आमची युती आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आपली राज्यामध्ये युती आहे,
तसंच आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा युतीमध्ये लढलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही राज्यावर जेव्हा राज्य करू किंवा आम्ही महापौर बसवू तोही युती म्हणूनच बसवणार, हे 100% खरं आहे. यामध्ये कुणालाही मिठाचा खडा घालण्याची किंवा कुणालाही देव पाण्यात भिजवून ठेवायची काही गरज नाही आहे. बर महेशजी, मिठाचा खडा टाकण्याची किंवा देव पाण्यात बुडवून ठेवण्याची गरज नाही असं शीतलताई म्हणतायत. मला वाटतं रोख तुमच्याकडे, तुमच्या पक्षाकडे आहे. नाही ना, कसं आहे, आमचं डिसिजन संपूर्ण मुंबईमध्ये होतं. आम्हाला दिल्ली वाऱ्या करावं लागतच नाही. आम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत नाही. आमचं सगळं कारभार मुंबईमध्ये चालतं आणि मुंबई ठाकरेंची आहे आणि मुंबईमध्ये आम्ही स्वतः डिसिजन घेतात. आमचे पक्षप्रमुख ते डिसिजन घेतात. त्यांच्याकडे डिसिजन घेण्यासाठी यांना दिल्लीला जावं लागतं. कारण मुंबईची इलेक्शन होते, मुंबईमध्ये डिसिजन घेऊ शकत होते, परंतु राहुल शेवाळे असेल किंवा कोणी असेल त्यांना दिल्ली जाऊन तिथे आज्ञा घ्यावी लागते की काय करावं आणि काय करू नये. बर, केशवजी, तुम्ही खरं तर आता हसताय हे सगळं चालू असताना, पण त्याचबरोबर समाधान सरवणकरांनी सुद्धा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती आणि नेत्यांवरती वसुली टोळी अशा पद्धतीचा शब्द वापरून आरोप केलेला आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? म्हणजे कुठेतरी अंतर्गत काहीतरी धुसफूस सुरू आहे. प्रश्न धुसफूस येतच नाही. तिथं स्थानिक स्तरावरती जर काही जशा सरवणकरांच्या तक्रारी आहेत तशा भाजपच्या काही कार्यकर्त्या तक्रारी असू शकतात. भाजपने कधी एक्सप्रेस केलं नाही, व्यक्त केलं नाहीत. पण असं अर्थ असं नाही की म्हणजे शेवटी असं की स्थानिक स्तरावरती काही छुटपुट गोष्टी होत असतात. त्याची प्रत्येक सर्व अँगल, त्याला वेगळे अँगल असतात. त्याचा अर्थ लगेच पक्ष त्यामुळे दोषीवरती म्हणतात की भाजपचा काही संबंध नाहीये. तसंच काही भाजपच्या कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असू शकतं. ज्यावेळी युती म्हणून आपण लढतो त्यावेळी स्वाभाविकपणे दोन वेगळे पक्ष एकत्र येतात. त्यावेळी स्वाभाविकपणे दोन पक्षातल्या कार्यकर्त्यांचं प्रत्येक ठिकाणी काही वेळेस पुढे मागे होऊ शकतं. हे स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं काही नाही. मला आता हसू एवढ्यासाठी आलं की ज्या आमचे सगळे निर्णय मुंबईतच होते, मग ते कशाला सोनिया गांधीच्या चरणी जात होते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. काही झालं की 3-4 वेळा त्यांनी फेऱ्या मारल्या. संजय राऊत तर काय शरद पवारांची उठ बस सारखी चालूच असायची. ते चित्र काय दिसत होतं. आणि मुळामध्ये असं आहे की तुम्हाला कळत कुठे होतं कुठे काय गरज झालं तर. म्हणजे 4 वर्षापूर्वी ज्यावेळी मतदान झालं त्यावेळी संजय राऊत बाहेर प्रेसला छाती ठोकपणे सांगत होते सरकार कसं पुढचं 25 वर्ष टिकणार महाविकास आघाडीचं, उद्धव ठाकरे कसे पुढचे 50 वर्ष मुख्यमंत्री असणार. आणि त्यावेळी त्यांच्याकडून आमदार निघून गेले, ते कळलं नाही. सेम थांबा सेम आज घडलं. काल आणि आज संजय राऊत तावाने सांगत होते आमचं कसं सगळं छान चाललंय. अहो, त्या डोंबिवली कल्याण डोंबिवलीला नगरसेवक फुटले, त्यांना एकत्र आले ते अजून रजिस्टर व्हायचे आतच फुटले. ही यांची अवस्था आहे आणि हिने दुसऱ्यावर टीका करावी, हे किती हास्यास्पद आहे. बर महेशजी, काय म्हणाल? सध्या तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. सध्या एखाद्या व्यक्तीला कुठेतरी अंडर प्रेशर करण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा एवढ्या आहेत की कुठलाही नगरसेवक निवडून आल्यानंतर, शिवसेनेनंतर आल्यानंतर किंवा जे काही ते म्हणतात 4 वर्षापूर्वी छातीठोकपणे संजय राऊत सांगत होते, त्या एक फुटले त्याला सुद्धा कारण वेगवेगळे आहेत ना. तर त्यांना सुद्धा माहिती आहेत की संजय राऊतांना 100 दिवस ठेवलं, त्याच्यापेक्षा कितीतरी व्यवहार झाले. संजय राऊत ऐकले नाही, त्यांच्या प्रेशरमध्ये आले नाही म्हणून त्यांना 100 दिवस. पण महेशजी, आता कल्याण डोंबिवलीमध्ये तुमचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, म्हणजे ते सुद्धा फुटलेच असं दिसतंय ना. सध्या कल्याण कसं त्यांच्या म्हणून म्हटलं ना, प्रेशर टॅक्टिक जोरात चाललंय त्यांची. त्यामुळे ते जरा आमचे कसलं प्रेशर आलं म्हणजे आपले नगर फुटले तर प्रेशरवर फुटले, हे कुठली पद्धत आहे? म्हणजे असं आहे की आपल्या आमदार त्यावेळी 50 आमदार आणि तुम्ही गेल्या वेळेला मनसेचे जे नगरसेवक घेऊन गेले ते काय होतं? ते मनाने होते, ते मात्र मनाने आले होते. पण नॉट रिचेबल तर नव्हते ना आमचे. तुम्ही उघड पळवले. नाही, मुळात आज रजिस्ट्रेशन झालं याचं कल्याण डोंबिवली, त्याच 11 पैकी 7 जण आले, 4 जण आलेच नाही. नॉट रिचेबलचा विषयच नाही, त्यामुळे 4 रजिस्ट्रेशन आलेच नाही. आणि ज्यावेळी मनसेचे तुम्ही पळवले त्यावेळी चाललो, त्यावेळी ते मात्र दिल जमाई झाली होती, स्वतःच्या मनाने आले होते. मला असं वाटतं की हा ढोंगीपणा उभाठाचा जो आहे त्याच्यामुळेच त्यांना लोक सातत्याने नाकारतात. बर बोला महेशजी, बोला थोडक्यात सांगा. बघा त्या दिवशी मागे सुद्धा 4 वर्षापूर्वी जे पळाले आमच्याकडनं इकडनं, समजा उद्धव साहेबांकडनं, त्यावेळी सुद्धा काय ते स्पष्टता नंतर एकेकांनी तोंडातून, प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर आलं कशा प्रकारे यांना अंडर एस्टिमेट केलं किंवा काय. कालपर्यंत आमच्या इथे सर्वांकरच घ्या ना, सकाळपर्यंत ओरडत होते आणि दुपारी संध्याकाळी परत पळाले. म्हणजे त्यांच्या छातीत दुखायला लागला, त्याच्यानंतर ते हॉस्पिटलला गेले. म्हणजे सगळा
ढोंगीपणा कोणी केला ते सगळ्यांना माहिती आहे ना. बर पुरी बर मुंबई जाणते किंवा महाराष्ट्र जाणते कशा पद्धतीने झालंय ते बर राजकारण, बर 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 षडयंत्र. बर शीतलताई, सरवणकरांच्या या मुद्द्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी केलेले आरोप पटतायत तुम्हाला? पूर्वीताई एक लक्षात घ्या, त्यांनी आरोप हा भाजप पक्षावर नाही केला आहे, तर भाजपमधले काही कार्यकर्त्यांवर केलेला आहे. आणि मला जसं केशवजी म्हणाले की ही निवडणूक आम्ही युती म्हणून लढलो आहोत, परंतु काही स्थानिक पातळीवर अशा काही गोष्टी झाल्या असतील, काहीतरी एकमेकांमध्ये बेबनाव झाला असेल, कुठे काही पटलं नसेल, तर याच्या संदर्भातली माहिती घेऊन नक्कीच आमचे दोन्ही वरिष्ठ नेते याच्यावर चर्चा करतील. दुसरं मला सांगायला पूर्वीताई एक गोष्ट आवडेल की आम्ही मुंबईमध्ये 11पेक्षा कमी जागा, म्हणजे 11 जागा आम्ही 1000पेक्षा कमी मताच्या फरकाने जिंकलेलो आहेत. त्याच्यामुळे हे जे काही बोलतायत ना, ह्याला मला उत्तर द्यायला आवडेल की आणि जवळजवळ 50 जागांवर आम्ही दुसऱ्या ठिकाणी आहोत मुंबईमध्ये. त्याच्यामुळे आमचे नगरसेवक हे उबाठाला लाथ मारून शिंदे साहेबांबरोबर आलेले आहेत, हे आधी लक्षात घ्या. त्याच्यामुळे असे परत पळून मिळून जाण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही. आम्ही निधड्या छातीने तुम्हाला नाकारून आम्ही शिंदे साहेबांबरोबर आलेले आहेत. आणि मला सांगायला आवडेल की मुंबईतली मी पहिली नगरसेविका होती की ज्यांनी बाकायदा लाथ मारून आम्ही शिंदे साहेबांबरोबर आलेत. त्याच्यामुळे आम्ही घाबरणारी लोक नाही. बर त्याच्यामुळे आम्ही घाबरून बिबरून अशा गोष्टी करत नाहीत. जे हॉटेलमध्ये आम्ही ठेवलेलं, आम्ही परत सांगतो की त्याच दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11-12 वाजता आम्ही या नगरसेवकांना बोलवलं. यांचं 2 दिवसाचं शिबिर घेतलं, कारण आमचे जे 30 नगरसेवक निवडून आलेत याच्यातले 15पेक्षा जास्त नगरसेवक हे नवीन नगरसेवक आहेत. यांना महानगरपालिकेची कार्यपद्धती माहिती नाहीये. ही कार्यपद्धती समजून घ्यायला त्यांचं आम्ही 2 दिवसांचं शिबिर ठेवलं होतं. आणि आज सकाळी 10:30 वाजता हे सगळे नगरसेवक आपापल्या घरी गेलेले आहेत. त्याच्यामुळे उगीच याच्यामध्ये काय म्हणतात, दोरीला साप म्हणून ठोकू नये. जरा माहिती करून घ्यावी की आम्ही कशासाठी आम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेलेलो. नक्कीच शीतलताई, आपण याच्यावरती चर्चा करूया. एकंदरीत जी मुंबई महापालिकेमध्ये परिस्थिती आहे, जे हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळालं, त्यामुळे कुठेतरी शिंदेंचीच कोंडी झालेली आहे का? आणि त्यांच्याबद्दल सुद्धा तक्रार करण्यात आलेली आहे दिल्ली दरबारी भाजपतल्या राज्यातल्या नेत्यांकडनं, असंही बोललं जात आहे. तर त्यासाठी मी आता केशव उपाध्यांकडे जाणार आहे. केशवजी, याच्यामध्ये किती तथ्य आहे की शिंदेंची दिल्ली दरबारी तक्रार करण्यात आली आहे? मला असं वाटतं की खरं म्हणजे आपल्याला बातम्या काढण्याचा, बातम्यांच्या श्लेष करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मुळामध्ये अशा तक्रारी करायची गरज काय? सगळ्यात पहिली महत्वाचा मुद्दा. जर इथे काही अशा पद्धतीच्या गोष्टी जर घडल्या असत्या तरची गोष्ट होती. मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो, आठवण करून देऊ इच्छितो का म्हणजे 4 वर्षापूर्वी आमदार गेले त्याच्यामागची कारणं दस्तूरखुद्द आता अधिकृतपणे शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेल्या लोक सांगतात की त्यावेळेच्या मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेशी त्यांचा संपर्कच होत नव्हता. म्हणजे ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं उद्धव ठाकरेंना, शरद पवारांनी, त्या शरद पवारांसह उद्धव ठाकरे संपर्क होत नव्हता. इथे अशी परिस्थितीच नाहीये. इथे देवेंद्रजी, एकनाथ शिंदे, अजित पवार तिघही अतिशय उत्तम पद्धतीने एकमेकांशी बोलतात. त्यामुळे एक समन्वय. आता इलेक्शन काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात, कारण तिन्ही पक्ष वेगळे आहेत, तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते वेगळे आहेत, नेते वेगळे आहेत. पण त्यासाठी दिल्लीत जाऊन काहीतरी तक्रार करायची मला असं वाटतं कोणती अशी आवश्यकता नाही. इथे तिन्ही संवाद आहे. मुळात तक्रार करावी असं कारणही इथे काही दिसत नाही. त्यामुळे तुम्ही श्लेष काढणं, निर्णय काय बातमी शोधणं हे तुमचा अधिकार आहे. त्या अधिकार सन्मान ठेवतो, पण अशी वस्तुस्थिती नाही. नाही, आम्ही अशा पद्धतीने बातम्या काढण्याचा फक्त मुद्दा नाही आहे, अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी सुद्धा आज केलेलं आहे. तुम्ही काय म्हणाल? संजय राऊतांच्या वक्तव्याला म्हणजे माझं म्हणणं आहे की संजय राऊतांचं गेल्या अनेक महिन्यातलं एक स्टेटमेंट खरं झालेलं दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. ते म्हणजे असं जर जाहीर केली स्पर्धा तर कोणीही बक्षिसामध्ये घेऊ शकत नाही. आता काल ते छाती ठोकपणे सांगत होते आमचे नगरसेवक कसे बिंदास फिरतात, आम्हाला कसली भीती नाही. 24 तास संपत नाही तर 4 नगरसेवक गायब झाले. ही त्यांच्या स्टेटमेंटची व्हॅल्यू, सत्यता काय, त्यातलं विश्वासार्हता. त्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवरती आपण बोलणं हे म्हणजे आपला वेळ वाया घालवणं. बर महेशजी, तुमच्याकडे मी येणार आहे या संदर्भातल्या कमेंटसाठी, पण पुन्हा एकदा शीतलताईंकडे जाते. शीतलताई, एकंदरीतच आपण जर प्रतिक्रिया पाहिल्या लोकांच्या आजच्या प्रश्नावरती, आजच्या मुद्द्यावरती, तर त्यावरनं हे स्पष्ट होतं की कुठेतरी इन्सिक्युरिटी शिवसेनेची सर्वसामान्यांना सुद्धा भासते आहे. आणि शिवसेनेने योग्यच केलं अशा पद्धतीने हॉटेलमध्ये आपल्या नगरसेवकांना ठेवून, असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला नक्की अपेक्षित काय आहे? खरोखरच अशी कुठली इन्सिक्युरिटी आहे का? आणि नक्की निगोसिएशनमध्ये शिवसेनेला काय हवंय मुंबईत?
मला असं वाटतं इन्सिक्युरिटी असण्याचं काही कारणच नाही आहे. आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आमचा पक्ष इन्सिक्युअर असण्याचं काय कारण आहे? आम्ही परत सांगतोय की आम्ही महायुतीमध्ये लढलेलो आहोत आणि महायुती म्हणूनच आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. त्याच्यामुळे इन्सिक्युरिटी समोरच्यांना वाटते म्हणून अशा खोट्या बातम्या रोज सकाळी उठून देणं हे सुरू आहे. कारण त्यांना इन्सिक्युरिटी वाटायला लागलेत. अहो, त्यांचे आमदार त्यांच्या नाकाखालून गेले तरी यांना कळलं नव्हतं. त्याच्यामुळे यांनी अशा बाता मारणं आणि असं बोलणं हे कितपत योग्य आहे मला सांगा. एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही म्हणताय मुंबईमध्ये आज तुम्ही बघाल तर आमच्या 90 पैकी 29 जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामध्ये आम्ही मुंबई महानगरपालिकेतले 39 म्हणजे 39 नगरसेवक हे 2017चे उबाठाचे आलेले नगरसेवक होते. हे सगळे उबाठाला लाथ मारून इथे आले होते. त्याच्यामुळे तुम्हाला परत ते जाणार आहेत, असंच होणार आहे, तसंच होणार आहे, हे बाहेर बसून उगीचच काही कारण नसताना पुढ्या सोडणं आणि कुठेतरी एक संशयाचं वातावरण निर्माण करणं हे लोक करतायत. कारण यांना स्वतःच्या नगरसेवकांवर विश्वास नाहीत आणि आपले नगरसेवक कुठे जाऊ नयेत याच्यासाठी घेतलेली खबरदारी आहे. याच्यासाठी या सोडलेल्या पुढ्यात असं उलट माझं म्हणणं आहे. बरं महेशजी, तुमचा नाहीये का तुमच्या नगरसेवकांवरती विश्वास? आमचे नगरसेवक बिंदास फिरतात, आम्हाला हॉटेलची गरज नाही किंवा कसली गरज नाही. आणि ते म्हणतात त्यांनी उबाटाचे कितीतरी आमचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कितीतरी नगरसेवक पळवले किंवा ते म्हणतात लाथ मारून गेले, पण त्यातले किती निवडून आले आणि किती घरी बसले त्याचा पण त्यांनी विचार करावा. कसं आहे बघा, आज त्यांच्याकडे सगळं आहे, सत्ता आहे, सगळं आहे, पैसा आहे, सत्ता आहे, मसल पॉवर आहे, सगळं आहे. त्यांना कुठे ठेवण्याची गरजच नाही. आपापल्या घरी राहिले असते तरी, परंतु त्यांना सुद्धा त्यांच्यावरती विश्वास थोडा कमी आहे. कारण काही त्यातले नगरसेवक इकडनं उड्या मारून तिथे गेले, ते कधीतरी इथे लगेच उड्या मारू शकतात. प्रशिक्षण शिबिर त्यांच्या मनात घेतलेलं दाट संशय, त्याच्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकताच नाही. अहो, ते घरी गेले, तुम्हाला नंबर देऊ का? नाही, घरी गेलेले जाऊन भेटा त्यांना हवं असेल तर. नाही घरी आज माहिती करून घ्या आणि माहितीच्या आधारे जरूर तुम्ही बोला. तुमचा तो अधिकार आहे, परंतु आधी व्यवस्थित माहिती करून घ्यावी आणि मग बोलावे. सगळे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. शीतलताई ऐकून घ्या, शीतलताई ऐकून घेऊ काय म्हणतात ते. गेलेले आहेत. हा, शीतलताई त्यांचं ऐकून घेऊया. हे बघा, नगरसेवक निवडून येतो किंवा कुठल्याही पक्षात कुठलाही एखादा लोक निवडणुकीमधून निवडून आल्यानंतर तो आनंद त्या विभागात साजरा करायचा असतो. त्या मतदारांना सुद्धा वाटते की तो निवडून आलेला उमेदवार हा आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर तेच उमेदवार ते मतदार ते बोलतात निवडून हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाही. बरं महेशजी, बरोबर आहे. पण हा मुद्दा आपण डिस्कस करत असताना आपल्याला हे पण बघायला पाहिजे की ठाकरेंच्या शिवसेनेचं सगळं सेलिब्रेशन किंवा फोकस हा मुंबई सेंट्रिकच आहे आणि तिकडे कल्याण डोंबिवलीतले त्यामुळे काही नगरसेवक हातातनं सुटून जात आहेत असं तर होत नाहीये ना? बघा, आता कल्याण डोंबिवलीला मेजॉरिटी कोणाची आहे काय ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यातल्या त्यात थोडा आमच्याकडे त्यांच्याकडे बघण्यासाठी थोडा वेळ कमी पडला असेल, परंतु ते कुठे नॉट रिचेबल असेल त्यांना परत शोधून आणू आम्ही आमच्याकडे. आणि ते येतील परत अशी तुम्हाला पूर्ण खात्री आहे? हा, येतील परत येतील. बरं, मागच्या नगराध्यक्षावेळी पण सुद्धा त्यांनी तसाच गोंधळ केलेला, पण तो आले नंतर ते आपल्याकडे. बरं ठीक आहे. आता कोण नक्की घरी परत येईल का दुसरीकडे कुठेतरी जाईल, नक्की कशा पद्धतीची गणितं असतील, महापौर कधी बनतील, कोणाचे बनतील, याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे आणि त्याबद्दल आपण सातत्याने आता चर्चा करतच राहणार पुढचे काही दिवस. पण आज तुम्ही इथे आलात आणि याबद्दल चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता आणखीन काही महापालिकांचा आपण आढावा घेणार आहोत. जाऊयात आणखीन एका महापालिकेमध्ये जिथे मुंबई इतकी सुरस रंगलेली आहे, किंबहुना मुंबईपेक्षा जास्त ट्विस्ट इथे आहे. गोष्ट आहे चंद्रपूर महापालिकेची. एक शहर, एक महापालिका, 2 पक्ष, 4 गट, 4ही गट वेगवेगळ्या शहरात. हे चित्र आहे भाजपचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या चंद्रपूरचं. एकेकाळचं म्हणायचं कारण जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकांनंतर महापालिकेतही भाजपला फटका बसला आणि काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. शहरामध्ये नेमकं काय घडतंय ते बघण्याआधी तिथल्या निकालाची आकडेवारी पाहूया. आमच्या मीडिया सेंटरला जाऊया. चंद्रपूर महापालिकेची आकडेवारी बघतोय. एकूण 66 जागांपैकी बहुमताचा आकडा 34 आहे. काँग्रेसकडे 30, भाजपकडे 23, शिवसेना ठाकरे गटाकडे 6, वंचित बहुजन आघाडीकडे 2, शिवसेनेकडे 1, MIMकडे 1 आणि अपक्ष 2 अशी इथली आकडेवारी आहे. म्हणजेच काँग्रेसकडे सर्वात जास्त जागा आहेत. आता यामध्ये काँग्रेसचे 30 नगरसेवक दिसत असले तरी प्रत्यक्षामध्ये पंजावरती निवडून आलेले 27 आणि काँग्रेसचं समर्थन केलेले आघाडीचे 3 जण इथे आहेत. ते आपल्यासोबत असल्याचा दावा काँग्रेस नेते सध्या करतायत.
तसं असलं तरी काँग्रेसला 4 नगरसेवक अजूनही बहुमतासाठी कमीच पडत आहेत. पण काँग्रेसचा हा खरा प्रॉब्लेम नाहीच आहे, तर अंतर्गत गटबाजी हा खरा चिंतेचा विषय आहे. कारण खासदार प्रतिभा धानोरकर आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपापल्या गटाच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी रवाना केलंय. विशेष म्हणजे यामागच्या कारणांमध्येही या 2 नेत्यांमध्ये एकवाक्यता नाहीये. सोयीसाठी 2 गट करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलंय हा वडेट्टीवारांचा दावा धानोरकरांनी स्पष्ट शब्दात फेटाळलाय. ऐकूया. नाही, असं काही नाही आहे. व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते. आम्ही एकच आहोत. काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील. व्यवस्थेसाठी आपण वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल. आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजयभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून दिलं. ते असं म्हणत होते की सोयीनुसाठी आम्ही वेगवेगळे ठेवलेलं आहे. मग सोयीसाठी जर न्यायचं होतं तर निवडून आलेले टोटल 30 मेंबर होते. तुम्ही सगळ्याच मेंबराला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक 2 गटात विभागले गेलेत हे स्पष्ट आहे. पण भाजपच्या नगरसेवकांचेही 2 गट असल्याचा दावा आज विजय वडेट्टीवारांनी केला आणि जोरगेवार आणि मुनगंटीवारांनी आपापल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याचं त्यांनी म्हटलंय. जोरगेवारांनी मात्र हा दावा फेटाळला आणि भाजपमध्ये कोणती गटबाजी असल्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. नाही, शंका उपस्थित कोणाला काय करायचं ते करू देत. आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळे आहेत, जोरगेवारांची माणसं वेगळे आहेत. म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही. कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत, मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत. आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही. ते एकत्र येतात, आम्ही एकत्र येतो. पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे आणि तिथे कुठेही त्यांना काही चुकीचा निर्णय घेण्यासाठी कोणालाही स्कोप नाही आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये वाद आमचा नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की आम्ही मतदान घेण्यामध्ये लोकांची भावना आमच्या बाजूने असताना, सगळे विषय आमच्या बाजूने असताना, अनुकूलता असताना आम्हाला मात्र बहुमत मिळालं नाही याचं निश्चितपणे खंत आहे. काही असे प्रभाग आहे ज्या ठिकाणी आम्ही 100% यायलाच पाहिजे होतं, परंतु तिथे आम्ही आलो नाही. काही आमचं तिथलं जिओग्राफिकल रेंज असेल, तिथं काही सामाजिक समीकरण असेल, यामध्ये आम्ही कमी पडलो. त्याच्यामुळे आम्हाला एक 5-6 नगरसेवक जे आम्हाला अपेक्षित होते ती आम्हाला कमी पडले. मला एक सांगा साहेब, एक तरी स्टेटमेंट, एक तरी प्रसंग हा तुम्ही मला दाखवून द्या की ज्यामध्ये आमच्यामध्ये वाद आहे असं कुठेतरी बोलल्या गेलं. महापालिकांमध्ये महापौर कोण हे अजून ठरलेलं नसलं तरी राज्याच्या राजकारणाचा फोकस आता हळूहळू ग्रामीण भागाकडे शिफ्ट व्हायला लागलाय. कारण अर्थातच जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत आहेत. याची सुणूक आज संभाजीनगरामध्ये दिसली. झालं असं की जिल्हा परिषदेसाठी महायुतीबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक झाली. बैठकीनंतर युतीची घोषणाही झाली. शिवसेना 25 आणि भाजप 27 जागा लढणार असल्याचं संजय शिरसाट आणि अतुल सावे यांनी जाहीर केलं. त्यात सोयगाव आणि सिल्लोडमध्ये फ्रेंडली फाईट होणार आहे. मात्र त्यानंतर वैजापूर तालुक्यातले भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी सावेंना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातल्या 8 पैकी केवळ 3 जागा भाजपला सुटल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते आणि हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. नगरपालिका लढलो, नगरपालिका सोमवार लढलो. भारतीय जनता पार्टी स्वतः सत्तेवर आलो. वैजापूरला फक्त 3 जिल्हा परिषद देत आहे. 3 आमची ताकद आहे, आमची ताकद आहे. आम्ही 20 वर्ष पण काम करतो. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं होतं ते बघूया. इथे महापालिकांमध्ये एकत्र लढण्याचा दोन्ही राष्ट्रवादींचा प्रयत्न फसला. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षांनी वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे. निवडणूक एकत्रच लढायची, पण एखाद्या भागात ज्या पक्षाचा अधिक प्रभाव असेल ते चिन्ह दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी घ्यायचं. खास करून पुणे जिल्ह्यामध्ये धोरण राबवलं जाणार आहे. जुन्नर तालुक्यामध्ये सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढतील आणि त्यांना जिंकून आणण्याची जबाबदारी मात्र तुतारीच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार
डॉक्टर अमोल कोल्हेंवरती सोपवण्यात आली आहे. शेजारच्या आंबेगाव तालुक्यामध्ये घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. दिल्लीमध्ये जिथे आज नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनले. वयाच्या 45व्या वर्षी नितीन नवीन यांच्या खांद्यावरती पक्षानं सर्वात मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यावेळी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची गर्दी आज दिल्लीतल्या मुख्यालयामध्ये होती. मुख्यालयातच पार पडलेल्या सोहळ्यामध्ये बड्या नेत्यांची भाषणंही झाली आणि त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामागे पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि कार्यकर्त्यांच्याच हातात पक्ष आहे असं म्हणत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस आपल्या पराभवाचं विश्लेषण करत नाही, कारण तसं केलं तर एकाच परिवारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं लागेल असा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यानंतर त्यांनी उदाहरण दिलं ते महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीचं. पंतप्रधान नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूया. हम हार और जीत के बाद समीक्षा करते हैं. मैं आपको फिर महाराष्ट्र चुनाव का नतीजों का उदाहरण दूंगा. महाराष्ट्र में हम निकाय चुनाव जीतने के बाद जश्न में डूबे नहीं, बल्कि मैं तो अभी पढ़ रहा था कि उसी दिन से हमारे महाराष्ट्र के कार्यकर्ता आने वाले पंचायत के चुनावों की तैयारियों के लिए बैठक शुरू कर दी थी. जनता जनार्दन की सेवा ये हमारे लिए हमेशा सर्वोपरि रही है. हमने सत्ता को सुख का नहीं बल्कि सेवा का माध्यम बनाया है. इसलिए भाजपा पर जनता का विश्वास निरंतर मजबूत होता गया है. तर हे पंतप्रधानांचे आजचे उद्गार होते. यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. हॉटेल पॉलिटिक्स केल्यामुळे एकनाथ शिंदेंचीच कोंडी झाली असं वाटतंय का? 69,000 मतं आज या प्रश्नावरती आलेली आहेत आणि 85% लोक म्हणतात हो कोंडी झालेली आहे शिंदेंची आणि 15% लोकांचं मत आहे की असं झालेलं नाहीये. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नव्या विषयासह. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.